श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री श्री सद्गुरवे नमः। हृदयांतरी वसेतु श्री गुरुमाऊली। वरदहस्तधर मम श्री तव प्रेम लाभो जन्म जन्मांतरी। उद्धारावे कृपाळुवा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण तृतीय स्कंध अथ पंचदशोऽध्यायः। जय विजय यांना सनकादिकांचा शाप। मैत्रेय म्हणाले, विदुरा, आपल्या पुत्रांपासून देवांना कष्ट होतील या शंकेने दितीने दुसऱ्यांच्या तेजाचा नाश करणारे कश्यपांचे ते तेज वीर्य 100 वर्षापर्यंत आपल्या उदरात ठेवले। त्या गर्भस्थ तेजामुळे सुद्धा जगातील सूर्यादिकांचा प्रकाश क्षीण होऊ लागला। तसेच इंद्रादी लोकपालही तेजोहीन झाले। तेव्हा ब्रह्मदेवांकडे जाऊन ते म्हणाले की सर्व दिशा अंधारमय झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला आहे। देव म्हणाले, भगवन, आपल्या ज्ञानशक्तीला काळ कुंठित करू शकत नाही, म्हणून कोणतीच गोष्ट आपल्यापासून लपून राहत नाही। या अंधकाराविषयीही आपण जाणत असालच। आम्ही तर यामुळे फारच भयभीत झालो आहोत। देवादिदेवा, आपण जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालांचे मुकुटमणी आहात। आपण लहान मोठ्या सर्व जीवांचे भाव जाणत आहात। देवा, आपल्या विज्ञानाच्या बळाने संपन्न आहात। आपण मायेनेच हे रूप आणि रजोगुण यांचा स्वीकार करा। आपल्या उत्पत्तीचे कारण कोणालाच माहीत नाही। आपणास नमस्कार असो। आपल्यामध्ये सर्व जग सामावले आहे। हे कार्यकारण रूप विश्व आपले शरीर आहे, परंतु आपण याच्याही पलीकडे आहात। सर्व जीवांचे उत्पत्तीस्थान अशा आपले जे अनन्य भावाने ध्यान करतात ते आपल्या कृपा कटाक्षाने कृतकृत्य होतात। तसेच प्राण, इंद्रिये आणि मनाला त्यांनी जिंकलेले असल्याने ज्यांचा योगही परिपक्व झालेला असतो अशा सिद्धांचा कोणापासूनही पराभव होत नाही। दोराने बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या वेदवाणीने बद्ध असलेली सर्व प्रजा आपल्या अधीन राहून नियमपूर्वक कर्मानुष्ठान करून आपली पूजा करते। त्या सर्वांचे प्राणरूप अशा आपणास नमस्कार असो। हे भूमन, या अंधकारामुळे दिवस आणि रात्र कळेनासे झाले आहे, म्हणून लोकांची सर्व कर्मे थांबली आहेत। त्यामुळे ते दुःखी झाले आहेत। त्यांचे आपण कल्याण करा आणि शरण आलेल्या आमच्याकडे अपार दया दृष्टीने पहा। हे देवा, इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाढतच जाते त्याचप्रमाणे कश्यपांच्या वीर्याने स्थापित झालेला हा दितीचा गर्भ सर्व दिशा अंधकारमय करीत वाढत चाललेला आहे। मैत्रेय म्हणाले, महाबाहो, देवांची प्रार्थना ऐकून भगवान ब्रह्मदेव हसले आणि आपल्या मधुर वाणीने त्यांना आनंदित करीत म्हणाले। श्री ब्रह्मदेव म्हणाले, देवांनो, तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकादिक लोकांबद्दलच्या आसक्तीचा त्याग करून सर्व लोकांमध्ये आकाशमार्गाने भ्रमण करीत असत। एकदा ते शुद्ध सत्वमय भगवान विष्णूंच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठ लोकात गेले। जे निष्काम धर्माने श्रीहरीची आराधना करतात ते लोक विष्णुरूप होऊन तेथे राहतात। तेथे वेदांतांचे वर्णन केलेले भगवान आदी नारायण आम्हा भक्तांना सुख देण्यासाठी शुद्ध सत्वमय स्वरूप धारण करून राहतात। त्या लोकात निःश्रेयस नावाचे एक वन आहे, जे मूर्तिमान कैवल्य आहे असे वाटते। सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणाऱ्या वृक्षांनी ते सुशोभित असून नेहमी 6ही ऋतूंच्या शोभेने संपन्न असते। तेथे विमानातून भ्रमण करणारे पार्षद आपल्या स्त्रियांसह आपल्या प्रभूंच्या लोकांचे पाप नाहीसे करणाऱ्या पवित्र लीलांचे गायन करीत असतात। त्यावेळी सरोवरात उमललेल्या वसंत ऋतूतील माधवी वेलींचा मकरंद पूर्ण सुगंध त्यांच्या चित्ताला आपल्याकडे आकर्षित करतो, परंतु ते त्याच्याकडे लक्ष न देता तो सुगंध आणणाऱ्या वायूलाच दोष देतात। ज्यावेळी भ्रमरराज उच्च स्वरात गुंजारव करीत जणू हरिकथेचे गायन करतात, त्यावेळी थोड्या काळासाठी कबूतर, कोकिळा, सारस, चकवा, चातक, हंस, पोपट, होला पक्षी आणि मोर यांचा कलकलाट बंद होतो। श्रीहरी तुळशीपत्रांनी आपले शरीर भूषवितात आणि तुळशीच्या सुगंधाचाच अधिक आदर करतात। हे पाहून तेथील मंदार, कुंद, तिलक, रात्री उमलणारे कमळ, अर्ण, पुन्नाग, नागकेसर, बकुळ, दिवसा उमलणारे कमळ आणि पारिजातक ही फुले सुगंधी असून सुद्धा तुळशीच्या
तपाचीही प्रशंसा करतात. हे लोक वैडूर्य, मरकतमणी आणि सुवर्णाच्या विमानांनी भरलेला आहे. केवळ श्रीहरींच्या चरणांना वंदन करूनच हे सर्व प्राप्त होते. त्या विमानात बसलेल्या भगवत भक्तांच्या चित्तांत मोठे नितंब असणाऱ्या स्त्रियांसुद्धा मंदहास्य आणि हावभावांनी कामविकार उत्पन्न करू शकत नाहीत. जिची कृपा प्राप्त करण्यासाठी देवगणसुद्धा प्रयत्नशील असतात, ती परम सौंदर्यशालिनी लक्ष्मी आपला चंचलपणाचा दोष टाकून श्रीहरींच्या भवनामध्ये राहते. ज्यावेळी ती आपल्या चरणकमलातील नुपुरांचा झंकार करीत आपल्या हातातील लीलाकमल फिरविते, त्याच वेळी त्या सुवर्ण महालाच्या स्फटिकयुक्त भिंतीवर तिचे प्रतिबिंब पडल्यानंतर असे वाटते की ती त्या भिंती जणू कमळाने साफ करते आहे. जेव्हा ती दासींना आपल्याबरोबर घेऊन आपल्या क्रीडावनामध्ये तुलसी दलाने भगवंतांचे पूजन करते, तेव्हा तेथील स्वच्छ पाण्याने भरलेल्या व पोवयाचे घाट असलेल्या सरोवरात आपले सुंदर केशपाश आणि उभार नासिकेने शोभणारे मुख पाहून याचे भगवंतांनी कौतुक केले होते याची तिला आठवण होते. जे लोक भगवंतांच्या पापहरण करणाऱ्या लीलाकथांना सोडून बुद्धी नष्ट करणाऱ्या अर्थ आणि कामासंबंधी अन्य निंदकथा ऐकतात, ते त्या वैकुंठ लोकात जाऊ शकत नाहीत. अरे रे, जेव्हा हे अभागी लोक अशा असार गोष्टी ऐकतात, तेव्हा त्या कथा त्यांना कोणी त्राता नसलेल्या घोर नरकात टाकतात. अहो, आम्ही देवसुद्धा या मनुष्ययोनीची इच्छा धरतो, कारण यातच तत्त्वज्ञान आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते. अशी मनुष्ययोनी मिळूनही जे लोक भगवंतांची आराधना करीत नाहीत, ते वास्तविक त्यांच्या सर्वव्याप्त असलेल्या मायेनेच मोहित झालेले असतात. देवादिदेव श्रीहरींचे निरंतर चिंतन केल्यामुळे ज्याच्यापासून यमराज दूर राहतात, आपापसातील प्रभूंच्या सुयशाची कथा ऐकून प्रेमाने सद्गत होऊन ज्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात, तसेच ज्यांच्या स्वभावाची आम्ही इच्छा करतो, असे परम भागवतच आमच्या लोकांच्या वर असलेल्या त्या वैकुंठ धामात जातात. जेव्हा सनकादी मुनी विश्वगुरु श्रीहरींचे निवासस्थान त्रैलोक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवतांच्या अलौकिक विमानांनी विभूषित अशा त्या परम दिव्य आणि अद्भुत वैकुंठ धामाला आपल्या योगमाया बलाने पोचले, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. भगवत दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा करीत वैकुंठ धामाचे 6 तटांचे दरवाजे ओलांडून जेव्हा ते 7व्या दरवाजाजवळ पोचले, तेव्हा तेथे त्यांना हातात गदा घेतलेले एकाच वयाचे 2 देव दृष्टीस पडले. ते बाजूबंद, कुंडले, किरीट इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते. त्यांच्या 4 श्यामवर्ण भुजांमध्ये भुवती बुंगी गुंजारव करीत असलेली वनमाला शोभून दिसत होती. सडवलेल्या भुवया, फुरफुरणारे नाक आणि लालसर डोळ्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा रागीट स्वभाव दिसत होता. ते अशा रीतीने पाहत असून सुद्धा ते मुनी काहीही न विचारता ज्याप्रमाणे सुवर्ण आणि वज्रमय असे पहिले 6 दरवाजे ओलांडून ते आले होते, त्याचप्रमाणे याही दारातून आत गेले. समान दृष्टीने ते सगळीकडे पाहत होते, त्यामुळे निशंक मनाने सगळीकडे ते जात होते. ते 4ही कुमार